नमस्कार, मी क्रांती आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। कसे आहात? आय होप खूप मजेत आहात, आनंदात आहात। स्वामींची आणि माता लक्ष्मीची सेवा आता तुमची चालूच असेल, कारण आपल्याला आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा जास्तीत जास्त करायची आहे। तर आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही सात्विक उपाय केल्याने खूप परिस्थितीमध्ये फरक पडतो। म्हणजे घरातील वातावरण जे आहे ते शांत राहण्यासाठी मदत होते। पैसा जो आहे तो पुरवठ्याला येण्यास मदत होते। हे बघा, पैसा अचानक तुम्हाला खूप मोठा पैसा मिळणार आहे वगैरे असं काही होत नसतं। पैसा जो आहे त्यात तुमचे खर्च खूप कमी होण्यास मदत होतात। त्याच्याचबरोबर जर तुम्ही पैसे अवांतर जिथे जास्त खर्च होत असतात, जसे की मेडिकल एक्सपेन्सेस किंवा अननेसेसरी कोणीही आलं तुमच्याकडे आणि पैसे जर जास्ती प्रमाणात खर्च होत असतील, तर अशा रीतीने जे वायफळ जे खर्च म्हणतो ना आपण, ते कमी होण्यासाठी मदत होत असते। कारण माता लक्ष्मीचे आपण म्हणजे पूर्ण महिनाभर उपासना करत असतो। त्याचबरोबर आपण भगवान विष्णूंची देखील उपासना करायला विसरायचं नाही आहे। कारण जिथे विष्णू असतात, जिथे विष्णूंचं म्हणजे आपली सेवा घडत असते आपल्या हातून, तिथे माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नसते। हे लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही विष्णू भगवानांची देखील सेवा करायला अजिबात विसरू नका। तर आता माता लक्ष्मीचे तर तुम्ही गुरुवार करतच असाल, पण तुमच्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये असे काहीतरी थोडेफार चेंजेस करून जर तुम्हाला तुमची परिस्थिती सुधारता येणार असेल, तर ते करायला काही हरकत नाही असं मला वाटतं। हे बघा, चेंजेस खूप सारे असं नाही आहेत, परंतु ज्या काही तुम्ही गोष्टी करताय त्या सात्विक आहेत। कारण मार्गशीर्ष महिना हा पूर्ण सात्विक लहरींनी भरलेला आहे। सात्विक खूप त्याच्यामध्ये ऊर्जा भरलेली आहे। त्यातल्या त्यात ती आपल्याला आपल्याकडे ठेवायचे, म्हणजे आपण त्यातली किती ग्रहण करत आहोत, जे आपल्या पुढच्या लाईफमध्ये खूप म्हणजे आपल्याला उपयोगी पडणार आहे। कारण हे बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये दैवी अंश आहे हे सिद्ध झालेलं आहे, परंतु त्यातल्या काही दैवी शक्तींचा आपण आपल्याकडे म्हणतात ना की पुण्य त्यातलं काही स्टोअर केलं तर तेच आपल्याला कामी येणार आहे। म्हणून साऱ्या गोष्टी करायच्या आहेत त्या सर्व काही सात्विक आहेत। तर सर्व काही काय उपाय आहेत ते सर्व सात्विक आहेत। पहिली गोष्ट म्हणजे गुरुवारपासून तुम्ही सुरू करू शकतात किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही तुम्ही सुरू करू शकतात। त्याला सुरुवात कधी करायची किंवा काय करायचं असं काही उपाय खूप मोठे काही नाही आहेत। हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारपासून तुम्ही जर म्हणजे हळदीचं लेपन करायला सुरुवात केली तर खूप उत्तम आहे। आणि हळदीचं लेपन गुरुवार जरी तुम्ही केलात तरीही खूप छान रिझल्ट मिळणार आहे त्याच्या। हळदीचं लेपन केल्यानंतर हळदीचं लेपन केल्यानंतर हळद थोडीफार सुकल्यानंतर मध्यभागी तुम्हाला उंबरठ्याच्या लक्षात घ्या की हळद आहे त्याने स्वस्तिक हे करायचं आहे, काढायचं आहे कोरड्या हळदीने। आणि नंतर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला कुंकू जे आहे त्यात थोडं पाणी मिश्रित करा। म्हणजे तुम्ही गुलाबजल वगैरे देखील यूज करू शकतात। तर त्याच्याने उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला जे आहे ते स्वस्तिक काढायचं आहे। तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील स्वस्तिक काढू शकता। तुम्ही हळदीने काढा किंवा मग कुंकवाने काढा, तुम्हाला जे इच्छा असेल तसं। कारण हे बघा, हळद जी आहे ती माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, विष्णूंना प्रिय आहे। तुम्ही हळदीचा वापर करून जरी स्वस्तिक बनवलं तरीही काही हरकत नाही। हळद आणि कुंकवाचा वापर करून तुम्ही स्वस्तिक बनवा। हे खूप छोटं वाटतंय बघायला, हे सगळे उपाय खूप छोटे वाटणार आहेत, परंतु त्याचे रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला घरामध्ये एकतर शांतता, त्याच्यानंतर तुमच्या पैशामध्ये वृद्धी होण्यास मदत होईल। पैसा जो आहे ना तो टिकण्यासाठी मदत होईल, घरातील एक्सपेन्सेस कमी होण्यासाठी मदत होईल। त्याचबरोबर घरामध्ये कोणालाही अत्यंत प्रमाणात कंटाळा येत असेल तर तो नाहीसा होण्यासाठी मदत होईल। कारण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला घरामध्ये एक पॉझिटिव्हनेस येणार आहे आणि पॉझिटिव्हनेस आला की तिथे त्यामागे पैसा आणि हुरूप म्हणतो ना तो येतो। त्यामुळे पॉझिटिव्हनेस येण्यासाठी मदत होणार आहे। त्याच्यानंतर सायंकाळी मेन तुम्हाला तुमच्या सायंकाळच्या रुटीनमध्ये खूप जास्त म्हणजे थोडाफार असा चेंजेस करायचे आहेत। खूप जास्त प्रमाणामध्ये सायंकाळचं रुटीनमध्ये तुम्ही काय करता हा विचार करा। आता सायंकाळच्या रुटीनमध्ये बऱ्याच जणांना सवय असते की 6 नंतर झाडू मारणे, तर 6च्या अगोदर झाडू मारा।
त्याच्यानंतर तुम्हाला जे काय पुसायचं आहे ते सायंकाळी 5:30-6च्या अगोदरच काय ते पुसून घ्या. लादी जर तुम्ही पुसत असाल तर. झाडूही देखील 5:30 नंतर, 6 नंतर तर तुम्ही त्याच्यानंतर यूज करूच नका झाडू. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना सवय असते की कपडे देखील 6 नंतर रात्रीचे धुवत बसतात. तसं न करता एक तर ते सकाळी धुवा, नाही तर मग तुम्ही नेक्स्ट डे धुतलात तरी चालेल. कारण 6 नंतर वगैरे अगदी लक्ष्मी यायच्या टायमाला कपडे धुणं किंवा जी खरकटी भांडी सिंकमध्ये बरेच जण ठेवत असतात ते करू नका. त्याने देखील खूप घरातल्या जे व्हायब्रेशन्स असतात त्या निगेटिव्ह होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे ते अवॉइड करा. भांडी जी आहेत ती तुम्ही लवकर घासा. म्हणजे आता चहा वगैरे झाल्यानंतर वेळोवेळी ती भांडी घासा, म्हणजे जास्त पडणार नाही पहिली गोष्ट म्हणजे. आणि सिंक खूप भरलेलं ठेवू नका 6-6:30च्या दरम्यान, कारण ती देखील आपल्या घरात लक्ष्मी यायची वेळ असते. आपल्या सिंकमध्ये जी भांडी आहेत, आपलं सिंक हे किंवा आपले जे किचन आहे ते आपण अन्नपूर्णा मातेशी हे करतो की आपले तिथे आपलं पोट उदरभरण होत असतं तिथे. तर लक्षात घ्या, जिथे अशी घाण गलिच्छता असते तिथे ना की अन्नपूर्णा माता राहील ना तिथे तुमची लक्ष्मी माता राहील. दोघीही तिथे राहणार नाहीत, नाराज होतील. त्यामुळे दोघींनाही आवडेल असंच करा. आणि त्याच्यानंतर जेव्हा दिवे लागण्याची वेळ येते त्यावेळेस तुम्हाला ह्या पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीपाशी एक दिवाला कंटिन्यू तुपाचा लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे कुठे आता तुम्ही म्हणजे नॉर्मली जिथे आपली पूजा करतो तिथे तर लक्ष्मीचं फोटो किंवा श्रीयंत्र काहीतरी असतंच. लक्ष्मीवर्धक जे काय आहे ते असतंच आपल्याकडे. तर त्यासमोर देखील तुपाचा दिवा एक प्रज्वलित करा. तेलाचा दिवा तुम्ही लावत असाल, परंतु तुपाचा दिवा जो सात्विक लहरी तुम्हाला जास्त शक्य नाही होत, तर तुम्ही तुपामध्ये फुलवातीचे जो आहे ना तो अगदी 5-10 मिनटं जळेल इतका जरी तुम्ही दिवा प्रज्वलित केला तरी चालणार आहे. परंतु स्पेसिफिकली लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर, श्रीयंत्रासमोर हे करा. त्याच्यानंतर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला जर दिवे लावता आले तर ते नक्की प्रज्वलित करा. फक्त आपल्याला आपल्या पंक्तीमध्ये दिवा लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये 2 लवंग ठेवायचे आहेत. 2 लवंग हे यासाठी, लवंग हे लक्ष्मी मातेला आणि कुलदेवतेला खूप प्रिय आहे. लवंगांचा वास आपण हे बघा जेव्हा कुंकुमार्चन करतो त्याचप्रमाणे लवंगांचे देखील अर्चन करण्याची विधी आहे. त्यामुळे तुम्ही लवंग जे आहेत त्याचा वापर करू शकता. त्याने देखील तुमच्या घरातील ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये कन्वर्ट होण्यासाठी मदत होणार आहे. आणि घरातील ज्या पैशाशी रिलेटेड खास करून ज्या समस्या आहेत त्या देखील सुधारण्यासाठी मदत होणार आहे. घंटानाद तो तुम्हाला पूर्ण घरामध्ये तर करायचाच आहे सायंकाळच्या वेळेला, परंतु तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर घंटानाद करायला आणि बाहेर एक अगरबत्ती, एक म्हणजे 2, कधीही तुम्ही अगरबत्ती वगैरे लावत असताना 1 लावू नये, तिथे 2 लावाव्यात. तर 2 अगरबत्त्या तिथे देखील लावण्याला विसरू नका. तुम्हाला हे जर रोज पॉसिबल झालं तर रोज करा. नाही जर तुमच्याच्याने रोज होत असेल तर गुरुवार तर करा. गुरुवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस आपण म्हणतो ना माता लक्ष्मीशी रिलेटेड आहेत. मग ह्या 2 दिवसामध्ये तरी तुम्ही हे करू शकता. तर आता तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर घंटानाद हे का सांगते, कारण हे बघा, ज्या वाईट लहरी असतात, त्या वाईट ऊर्जा असतात, त्यांना घंटानाद सहन होत नसतो. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारावर तुम्ही जेव्हा घंटानाद कराल ना त्यावेळेस तुमचं प्रवेशद्वार जे आहे ते इतकं पॉझिटिव्ह होणार आहे की तिथून माता लक्ष्मी, आणि जेव्हा आपण ह्या सगळे उपाय करतो ना त्यावेळेस तुमच्या मनामध्ये फक्त एक पॉझिटिव्हनेस हवा की आपण हे सर्व माता लक्ष्मीसाठी करत आहोत, आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी करत आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे सर्व तुम्ही माता लक्ष्मीच्या आगमनासाठी करत आहात एवढं तुम्ही मनामध्ये ठेवा. आणि ना की तुम्ही तुमच्या मनामध्ये असं ठेवा की मी हे करते, कोणी जरी सांगितले म्हणून करण्यापेक्षा त्याच्यामध्ये तुमचा जीव होता, तुम्ही तुमच्या इमोशन्स होता, मग ते तुम्हाला रिझल्ट प्रत्येक उपाय द्यायला सुरुवात करते. त्यानंतर 16 वेळा तरी ॲटलिस्ट पूर्ण म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सकाळी किंवा सायंकाळी 16 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायला अजिबात विसरू नका. तुमच्या सायंकाळच्या ज्या पूजेमध्ये व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, महालक्ष्मी अष्टकम ह्या अशा गोष्टी ठेवायला अजिबात विसरू नका. ह्या सर्व ज्या सेवा आहेत त्या लक्ष्मीशी रिलेटेड आहेत. तुम्हाला जर व्यंकटेश स्तोत्र हे असं आहे ना की तुम्ही संस्कृतमध्ये देखील म्हणू शकता, तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता.
परंतु जे संस्कृतमध्ये आहे ते छोटं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये म्हणू शकता. 16व्या वेळा तुम्ही फलश्रुती म्हणू शकता. अशा रीतीने 16 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचे म्हणतात ना पठण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम, तसंच तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम हे देखील तुम्ही म्हणजे यूट्यूबवर वगैरे लावून तुमच्या टी व्हीवर लावू शकतात, तुमच्या मोबाईलवर लावू शकतात. ह्या ज्या सेवा आहेत ना, ह्याने देखील घरामध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी, खूप सारे पैशांशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे. हे बघा, हे उपाय मी तुम्हाला जे काही सांगितले आहेत ते तुम्ही कुठलाही उपाय, अगदी खूप छोटा आहे, खूप हलका आहे असा विचार करू नका. कारण हा महिना आहे ना, तोच दैवी, मी सांगितलं की हा महिनाच हा दैवी आहे. त्या ह्या महिन्याचा उपयोग करून घ्या. छोटे छोटे उपाय आहेत, करायला अजिबात विसरू नका. आणि उपाय केल्यानंतर काय रिझल्ट येतो हे देखील कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.